तब्येत लय लोड होत चालली. नाही नाही बाबा. आता तर मला लय बरं वाटून राहिलं. आज तर मला काहीच दुखून नाही राहिलं मला. तब्येत गिब्येत लय साजरी आहे बाई. मा काही दुखत गिकत नाही काय बाई. हा, दुखत नाही काय नाही दुखत, पण तब्येत लय लोड होऊन राहिली. सांगत जात जा काही दुखलं चुकलं की. मनोर आणते ना मग गोळी. आणते आणते. हा. पण काय बाई उली उली गोटी सांगत राहता. आता म्हातारपण होय हे. आता दुखतच राहते. हा? आता जायचा टाइम आला. आता किती के शरीराचे लाड करतो. हा, दुखणारच आहे ते. हा, आता मशीन बिघडत आली की ते खरखर करतेच. हा. काय ना, काही दुखत गिकत नाही मला. दुखत नसते, पण जर काय आता वाटलं की सांगत जा. मनोर सांगे मागे तुम्हाला फोड झालता म्हणते आणि तुम्ही सांगितलंच नाही त्याले. मग किती मोठं भत पडलं त्याचं. मग काय फायदा झाला तो. मग मग डेरेशिंग करायला जाणं हे ते किती दिवस पुरलं मग. त्याच्यापेक्षा पहिलेच सांगितलं असतं तर. कुठे व बाई एक एक गोट सांगत बसतो. हा, त्याच्या माग एक काम आहे का आपलं कुठे लावतो. असं थोडी आहे. मग करावंच लागलं की नाही. मग तो उलट शिल्लक पैसा गेला त्याचा. मग काय फायदा झाला. तू सांग ना आता. पाय कसं करतात, असं काही कामाची गोठ आहे का. मग त्याचे 1000 रुपये गेले म्हणते. 4 खेप न्याय लागलं म्हणते दवाखान्यात ड्रेसिंग करायला. आणि त्याच्यापेक्षा पहिलेच चांगलं असतं काय लागलं होतं तर तो उलच काय बसलं नसते काय. कोणत्या भावात पडलं मग आता हे. मला वाटलं बशी, मला माहित होतं का ते इतकं होईल. आणि तरी बी बसलं असतं. मी चुना लावला त्याले लगे त्याले मी त्याने मी शकलो होतो. म्हटलं शकून जसं बरं होईल. त्यातून नाही तर ते बेसरमचं पान बी बांधलं होतं त्यानं बातच बसती म्हणतात जखम. पण ते काय लेकाचं ते बसलीच नाही मनोरले दिसल्यावर मग त्यानं तर गोष्टच नाही घेतली. मलेच बोले म्हणे बाबा तुम्ही काय म्हणे ही जखम झाली म्हणे असं बरोबर आहे का. आता ते दयाच त्यानं मला दवाखान्यात नेलं. हो नाही, दवाखान्यात नेईन भत पडू देईन. कोण करीन तुमचं. मी तर ती जाऊन बसली. आणि तिनं काय काय करावं, लेकरायचं करावं का भाजी भाकर करावं का तुमचं करावं. हक्काचं काय करते. काऊन करत नाही का तुमची सून. तुम्ही तर म्हणता माई सून लय साजरी आहे. करते ना. साजरीच आहे मग काय तर साजरीच आहे. झाले का फुटाने फोडलं सुरू पण सुनीचे पोरगी आली नाही तर. मग काय खराब हो मी काय नाही केला. हो वहिनी, हो माय बाबा तुमचं चांगलंच समजून राहिले. तुमचा विषयच नाही तसा आता. अरे मला तर विषयच नाही. मी तर मोल करीनच हाव ना आती. हे घर का मला आहे काय. भाड्यानं राहा तुम्ही आती तुमच्या घरी सालानं. सालाचा गडी हा मी. काम करायला पाहिजे फक्त सून. असून बाई आता तू काल कल्ला करू राहिली बा तुला काय विषय आहे. आम्ही आमचं बोलून राहिलो. तसं मी तुमच्यात मला विषय स्कूटी असते. मी हाव स्कूटी तुमच्या घरातली. मला मानता स्कूटी तुम्ही तुमच्या घरातलं. मी तर लोकांचीच हाव ना. तुमची कशी होईल. वहिनी तसं काहीच नाही ना माय भाई. अहो तुमचं कौतुकच सांगून राहिले उलट बाबा की मै सुनले चांगली आहे. हाऊच ना चांगली आहे तर मग चांगलं म्हणतील नाहीत का. मी चांगली हाव म्हणूनच मला चांगलं म्हणतात ना. मी ना बाई तुम्हाला सांगतो पुरा गावात चक्कर मारून या माझ्यासारखी सून भेटते का. सुन बाई कल्ला काले करतो कोण तुला खराब म्हटलं बा. माणसालाच कशी काय आहे ना खराब सर चांगलं आहे मला. पण जेवढं चांगलं आहे ना तेवढं मला चांगलं म्हणत ना तुम्ही. याचं लय दुःख आहे. हेच लय खराब आहे. मी जेवढी चांगली हाव तेवढं तुम्ही चांगलं म्हणतच ना मला. गंगूबाईला नाही बोलावलं का. अजून म्हणीन ना मला नाही बोलावलं. बोलावलं ना माय बाई काय बोलता का. बोलावलं ना सगळे बोलावलं मी. मग त्याच दिवशी बोलावून राहील की मी सगळे इले. पण त्या दिवशी माणसं आले आणि लगे मग काय झाकटच पडली. म्हटलं जाऊ दे आता काय आता रात्री कसं स्वयंपाक पाण्याचं बायाच्या मागं लक्षण राहते. त्या माणसाईला काय हाय हळदी बोडायची इले. आयत्या नंदायासारखे गावभर हिंडतात आणि बरोबर खायला भूक लागली की ताटावर येऊन बसतात. त्याची लाज वाटते का त्याइले मग की बाईले कुठे जायला नाही भेटलं का बाईले कोण बोलावलं होतं तर ते तिला जायला नाही भेटलं गड्या. आपले मम्मीने थाप्याला घरी राहा लागलं. म्हणलं जाऊ दे त्याच्या त्याला लाजा नाही पण आपल्याला तर आपल्या ड्युट्या करावच लागतात. म्हणलं सगळ्या जणी लागल्या असतील स्वयंपाकाला संध्याकाळच्या. आता कुठे बोलावं म्हणलं जाऊ दे. आणि दुसऱ्या दिवशी बोलावतं म्हणलं तर हे मन करणं चालली गेली. मग म्हटलं तर मन करणं गेली मग इमली गेली. म्हटलं काय हो एक 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 जण गेल्या आता गावाले तर मग म्हटलं येऊ द्या सगळे मगच बोलावतो. असं करता करता 4-5 दिवस गेले. नाही तुम्ही त्या दिवशी बोलावत होती. माणसं आली त्या दिवशी.
म्या म्हटलं मलाच उशीर झाला का काय केलं माय काय नाश्ता पाणी आहे का त्याच आहे म्हटलं शांताबाई भाऊ न काय सांगलं चहा पाजायचं सांगलं का नाश्ता पाणी सांगला भाऊ काय सांगणार आहे भाऊ गेले दौऱ्यावर नाही भाऊ जातात दौऱ्यावर पण हुकूम देऊन जातात ना टाकली मोठी शांताराम भाऊन चहाची टपरी टाकली शांताराम भाऊन चहाची टपरी टाकली म्या म्हणलंच तेले म्हणलं काही नाही गोष्टी म्हटलं हे ते शांताबाईला देतात म्हटलं अटकून शांताराम भाऊचा बूड टिकते का म्हटलं एका जाग्यावर बूड तरी हाय बसते का म्हणलं द्यायचं एका जाग्यावर काय बसणार आहे म्हणलं तो माणूस टपरी टाकून शांताबाईला देते म्हटलं गळ्यात बांधून दिवसभर तर तेच बसवते आणि फक्त हिशोब घ्यायला येत जाईल म्हटलं काय करत हिशोब घेतीनच ना काऊन त्याने टाकली ना माय टपरी किती आपली मेहनत असली तरी नाव तर त्याच चालते ना आपलं नाव थोडी पुढे करता येते त्याचा अपमान होते ना मग हो शांताबाई हे लय खरं बोलले तुम्ही हो अहो माय मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो मी या गंगूबाई बसा ऐकून अहो माय मागच्या वर्षी मी तूर सोंगेली घेतली अन म्हटलं त्या तुरी सोंग्याच्या तपाथीत नव्हती का शांताबाई तुम्ही एक दिवस आल्यानला की बिमार पडल्या म्या म्हणलं पुरं संगण केलं आणि त्याचे म्हटलं माझं 25,000 जमा झालते आणि 25,000 बाई म्या काय म्हटलं वा सगळं घरातल्या वस्तू घेतल्या ना तुम्हाला तर माहित आहे फ्रीज घेतला लागे म्या कपाट घेतलं गोदरेजचं साजरं दटवट आणि लागे सगळे कपडे केलते मी त्या दिवाळीला ध्यान आहे का तुमचं हा मला माहित आहे मी आलती ना कपाट पाहायला तर आलती मी हा आणि त्या वक्ती माझं बघ काय म्हणे हो आहे ध्यानात आहे म्या म्हटलंही होतं तुले की पायव म्हटलं म्हणतात तरी काय की मन करणार ना 25,000 कमावले तूर सोंगेले जाऊन तिनं जमा केले वस्ता घेतल्या असं बया म्हटलं नाही म्हटलं त्या माणसानं उलट माहित आहे का शांताबाईला म्हटलं ते हे आले रामदास भाऊ तर लागे रामदास भाऊनी विचारलं लयच घेतलं रे सामान तो लागते संसाराले आता मेहनत करतो तर एक सामान घेतो म्हणत मी आता बाई तोंडावर साथ दिला म्हटलं बाई या माणसाला 2 तोंड आहेत गुसक म्हणत नाही की हो मा बायकोनं तूर सोंग्याला घेतली होती तिच्या पैशात घेतलं म्हणून असं बया म्हटलं नाही म्हटलं उलट टेले म्हणत की हो आपण पाना फ्रीज घेतला बरं आपण पाना कपाटे घेतलं बरं असे तोंड वर करू सांगत जाऊ दे ना या माणसाची जातच तशी असते बेईमान मेल्यावर तरी बायकोचं नाव काढतात का नाही बाई ते काही असं बाई माघोरी बाई मला लय नाव काढतात बाई माघोरी मला लय कौतुक आहे बाई तू करतोच काय अळ लावल्याशिवाय अळ लावायचं कौतुक कशी दुसरं काय करते 2 रुपये कमावते काय का 2 रुपये वाचवते उधाळा खर्च करते बाई गंगूबाई मग लय उधाळा खर्च आहे ना बाई जाऊ दे ना बाई तरी नशीबवान आहे तरी तिचा नवरा म्हणते ना माय मी लय भाग्यवान त्या दिवशी तर बाई त्या भाऊनं सरपंच भाऊनं समजायच्या समोर म्हटलं माघोरी मग वट्ट्यावर बसले ते समजे माणसं इमले तुला सांगतो तो काय म्हणत बापा नाही आपण लय भाग्यवान म्हणत आपल्याला जोडाला साजरा भेटला बाई मी म्हटलं सांग बाई किती माणूस साजरा त्याला बी हिंमत लागते म्हटलं नाही तर काही नाही बायकोचा खाऊ नाव नाही काढू असेच आहे सारे जनपद अव माय बाई उशीर झाला का मला नाही आते बाई या येऊनच राहिल्या या काय पोराच्या नावानं बोटा मोडून राहिले आमच्या घरच्या बुडीले तर बोललं येते काय नाही तुमच्या लेकाईच्या नावानं कोणी बोटा नाही मोडून राहिला आपल्या नवऱ्याचं कौतुक चालू आहे बोळाले कोण किती फेऱ्या घातल्या आणि किती फेरायचं पुण्य कोणाला किती भेटलं हाच हिशोब करणं चालू आहे लक म्हणा तुमचं तुमच्या माई बापाचं एवढं साजरं भेटलं नाही तर कोण मागवत होतं तुम्हाला राहू द्या जाऊ दे बाई सरला कुठे नांदी लागते त्या बुडीच्या ते बुडी आपले कोण भाग घेणार आहे का ते सुनीला चांगलं म्हणणार आहे का ते तिच्या निढंग्या पोराले चांगलं म्हणीन कुठे नांदी लागतं जाऊ दे माय सोड पिच्छे नाही तर तुला राग घेईन माय तो नवऱ्याला निढंग म्हटलं मला काय राग घेणार आहे व जे म्या म्हणायला पाहिजे म्हणता येत नाही पाप लागीन त्या म्हटलं फार चांगलं मी ऐकलंच नाही काय म्हटलं बस झालं ना व किती नवऱ्याच्या नावाने बोट मोडता जाऊ द्या जसं आहे तसं आहे आपल्यालाच आपली जागाने तयार करता आले लोकांना काय म्हणता व आम्हाला म्हणा कोण म्हणतच ते का माणसं कसे स्वतःचा मोठेपणा सांगतात तसं आपल्याला बी सांगायला पाहिजे आल्या परत गेल्या परत माणसाले तर कुठे होत असते आपण मग राहतो दबू राहतो आणि वरून म्हणतो की नाही ना आम्हाला म्हणा कोण म्हणते
हागल्या गोवाजवळ नाव नाही निघत. आता तिरडी उचलली की 13 दिवसात बाशिंग बांधून हजर असते म्हटलं, घोड्यावर बसेले. आणि कोणाजवळ अपेक्षा करून राहिला तुम्ही? हे मात्र खरं आहे शांताबाई, खरंच ना लय खरं आहे. बाई तरी 6 महिने 12 महिने विचार करीन, माग लेकरं बाकरं असले तर त्याचा विचार करीन, त्याच्या माय बापाचा विचार करीन, असले म्हातारे घरात तो. पण तो निढंग्या पोळ्याचा आपल्या लेकराचा सोडा, आपल्या मायबापाचा काही विचार करीन. आपले मायबाप तर बरं वाऱ्यावरच असतात, त्याच्यासारखे तर नालायक लोकच नसतात जीवनात. ते नालायक असतात म्हणून हा नालायक ते ना आपल्यासाठी निवडेल असती, हे आपल्याला माहित असते. काय म्हटलं सर, ते काय म्हटलं तुम्ही? पिक्चरची स्टोरी सांगून राहिली त्या आते बाई. या कधी दूरून ऐकता ऐकू येत नाही ना काही नाही. या आते बसा. अहो माय बाई, पिक्चर निघाला पिक्चर. रात्री पिक्चर पाहिला म्हणे, त्याची स्टोरी सांगून राहिली. ते बल्ला दुग्गळ नवरा होता त्या बाईचा, ती स्टोरी सांगून राहिली पिक्चरची. हा असं 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 तेच तर म्हणलं. मी म्हणलं काय 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 मला खरंच काही म्हणते काय, मला काय म्हणणार आहे म्हणा, एवढा हिऱ्यावाना पोरगा भेटला. हा काय म्हणीन मला खाली ती. चिखलातल्या दगडाली बुडी हिरा म्हणते, स्वतःच नाणं तर कोणी चमकवते. हो आता बाई बसा ना, बसा बसा. दुसऱ्याची लेख खनकत चमकत नाणं असते, आणि तिले हागल्या गोवा जोडीचे चांगलं म्हणलं जात नाही. आयुष्यात एक दिसले चांगलं म्हणत नाहीत. किती काही कुतू कुतू करीन ते यायचं, तर त्याच्या यायच्या तोंडातून निघत नाही की हो आमची सून खरंच चांगली आहे असं म्हणाल तर याची जीभ झडते. आणि किती निढंग निपटार दारुड बदमाश पोरग असू दे तरी बी मायबाप त्याचे कौतुक केल्याशिवाय आहेत दामच्या पोरासारखं तर पोरगच नाही म्हणतात. बुझल नव माय बाई, कनीरा नवऱ्याच्या नावाच्या फुटानेच फोडता का? बसा चहा करतो आता, चहा प्या. आज रे नवीन टपरीवर टाकली म्हणून तुम्हाला बोलावलं, आणि तुम्ही काय वनिरा? अहो हा बरोबर आहे वा. शांताबाई जाऊ द्या ना, आता तुम्हाला लय मोठ्या शुभेच्छा. कारण शांताराम भाऊन जरी टपरी टाकली तरी आता शांताबाई चायवाली झाली, कारण शांताबाईला चालवा लागते ते. मग काय तर आणि बसली उगाच फुटाने फोडत. जाऊ दे ना मग, नशिबानं दिलं कर्मानं नेलं अशी गोट आहे. दिलं देवानं एवढं धाडदीपाड शरीर दिलं, डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, आदष्ट पुष्ट शरीर दिलं. शिकलो का शाळा, राहिलो का स्वतःच्या पायावर उभं, दाखवली का जराशी तरी हिम्मत, गेलो का एखाद्या ठिकाणी तरी एकटं कुटी, बँकेचा व्यवहार केला का, काही काहीतरी स्वतःची बुद्धी चालवली का नाही, हातावर मेहंदी काढणं, नवऱ्याच्या घरी येऊन भांडे घासणं, हेच निवडलं ना. मग आता काय कुत्ता, आता कुठून काय फायदा? आता बसा मुकाट्यानं. आता फक्त स्वतःच्या पोरीले तरी नका ते करायला लावू, त्याले तरी जरा शिकवा की स्वाभिमान जर बाळगायचा असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहा, आणि लग्नही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा, नाही तर नाही केलेलं बरं. एकदम बरोबर शांताबाई. आता या गोष्टीवर मला चहा संग डबोरोटी द्या फिरी. देतो ना माय देतो ना, बसा बसा मस्त चहा शेत होतो. आट्या बाई तुम्ही काऊन रागात? हा अहो माय बाई ती पिक्चरची स्टोरी आहे ना, तुमच्या लेकाले कोणी काही म्हणून नाही राहिलं. कळते तुम्ही समजा जणी एका ठिकाणी गोयका झाल्या की नाही, तुम्ही लय बाजीन द्या. हा सोपे हा का तुम्ही इकून तिकून अनेकाने बोलून नवरेलेच बोलता, मला का समजत नाही का? काही पिक्चर गिक्चरची स्टोरी नशीन, तुमच्या मनातली भडास अशीन ते कुठे वक्सान म्हणून एकटा गोळ्या होता अशा एका ठिकाणी जमा झाल्या की करता मग बडबड. काय नाही, हे फुसके फटाके आहेत ते मांगेच फुटफुट करतात, पुढे गेले की फुस. सरिता बुडीनं बरोबर ओळखलं वा वा, ते नाही असे फुटाने फळेलच असतील ना. कवा नड येत नाही कवा आजे तुमच्या हे टायर आला कवा नाही ना माय बाई, म्हणून तर चाललो होता आता ते काय ते इरीवरच चाललो होतो समजा तरी. ओ बाय ती इरीचं पाणी काढायला भला मुश्किल जाते, म्हणून राधाच बोल म्हणलं चला म्हणलं संग, आणि सगळ्या बाया चाललो मग आम्ही. आता भाऊ देतात उपसून पाणी. आम्ही नाच कवा हो. काय पाण्याने चालल्या वाटते. तुला तर माहिती आहे आपल्या गावात पाण्याची किती टंचाई आहे तर. हा ऊन तपायला लागलं नाही की इकडे पाणी आटते आपलं. काय करतो लय दुष्काळ आहे ना पाण्याचा आपल्या गावात. वा गावोगावी पाहिलं की नवले ते मायरा तर 24 तास नळ असते होती निरा माय बाई. पाण्यासाठी असं तरसायला लागते. कधी आली वा? मी कालच आली संध्याकाळची. कसं आहे वा मजेत आहेस?
हा? लय दिसाना आली माय बाई. या दिवाळीला आली नव्हती का मग? नाही मोठी काकी आलीच नव्हती दिवाळीले. दिवाळीला आली नाही, मागच्या उन्हाळ्यात नव्हती आली मी. म्हणून मग मा म्हणे ये लय दिवस झाले आली नाही, लय दिवस झाले आली नाही. हो ना, कोण नव्हती आली? आता तू तिकडे येते का जात मला माहिती होत नाही. आम्हाला पोरग झालं ना दिले, उन्हाळ्यातच तर बाहेर पण झालं तिच्या मागच्या. मायच तर तती होती. हो हो माय हो, तू आई त्या दिवशी भेटली ती सांगे पोरीच्या घरी असतो. हा बा मी काय तिकडे तुमच्या एटायत येत नाही, त्याच्यानं काही माहित होत नाही. हो पोरग आता वर्षात 6 वर्षाचा झाला आता. आता महिना झाला त्याचा वाढदिवस झाला. नाही बाई चांगली गोष्ट आहे. पहिली पोरगी आहे ना तुला? हो पहिली पोरगी आहे, दुसरं पोरग. कसं काय आहे सगळं मजेत आहे? मजेतच मजेत नाही तर का सजेत. का माय बाई मा सांगे मागत माय बाई पाईपलाईन टाकली नवीन, लगे घरोघरी नळाईल्या तोट्या बसवल्या, अन पाणी वाया जाते म्हणून पाणी कोण नाही येत. अव या मुरदाडे राजकारणी इलेक्शन आलं की मग नाटक करतात. पाईपलाईन टाकली काय आणि टोट्या काय बसवल्या आणि त्या तोटीतून थेंब नाही पडत यायचे. अव मुर्दा बसवला या राजकारण्याचा. नाटक्या बोळ्याचे सोंगाळे आहेत, सोंगाळे एक नंबरचे. इलेक्शन होतं, मत मागायला आले तर लाजा वाटतात तर पाईप घेऊन आले रिकामे आणि नळायला टोट्या बसवल्या. अरे त्या तोटीतून पडलं तर पाहिजे काही. हा झालं आता, झालं इलेक्शन, बसली ते गादीवर. आता काय उठतात गादीला आग लागल्याशिवाय? त्या बुळाने काही चटका लागत नाही आणि मग ती त्या खुर्ची येऊन काही उठत नाही. आता पुढचे 5 वर्षांनी येतील आपले तोंड पायाने. हाव का मेलो तो राहू दे ना. मग आता तू ती म्हणशील तर काय राजकारणाला ऐकू जाणार आहे काय? कायलेच कल्ला करतात फालतू राम पायऱ्यात. जाऊ दे तिकडे. तू सांग मी ना आजीवर नाही येत का? अव माय बाई एक गुंड भरणं भेटते पाण्याचं तर किती तरसा लागते. सांगते का गुंडातून एका बरण्यात पाणी पितो का, अंग धुतो का, संडासले जातो का, लजवीले जातो का, कपडे धुतो, काय करतो सांग? हा पियाली नाही पुरत तेवढं पाणी. आणि हापशीच पाणी इतकं माय बाई खराब येतही नाही. हापशी खोल गेली म्हणलं. पण आपल्या गावात लयच आहे बाई पाण्याचं. खरं सरकारनं असं जर विचार करायला पाहिजे बाई. एवढं पाण्यासाठी तरसा लागून राहिलं. राहिलं सोनं चांदी हिरे मोती तर काही मागूनच नाही राहिलो. नोकऱ्या तर काही मागूनच नाही राहिलो म्हणा बापा. फक्त प्यायला पाणी तर दे. जाऊ दे व मी ना सोडपिच्छा 2 दिवसासाठी आली सुखानं राय. आमचं काय आहे जे नशिबाला पुरलं. तसे आपल्या मध्य प्रदेशात पाण्याची टंचाईच आहे. सरकारले काय घेणं आलं? त्याला काही घेणं नाही. त्याच्या घरचे नळाचे दांड वायतात ना, पण त्याला काय कमी पडणार आहे? त्याला काय माहित पडणार आहे जनता कशी जगून राहिली ते? सोडपिच्छा. अधिक महिन्याला काय घेतलं माय मग सुषमानं? भाव जाईन तर सोन्याच घेतलं अशीन काही. एकदाचा मनोहर घेणार नाही पण सुषमा घेते. हो घेतेच माय बाई तुमची सुषमा. आता काय दुकानातच नेते का काय सांगा? सोनाराच्या का सोनाराले घरी बोलावते तर? कायच काय हो काकी, काही अपेक्षा नाही मले. मागरी लय हाय, काही गरज नाही माय. फक्त आलं 2 दिवस राहिलं की बरं वाटते. बाकी काही नाही पाहिजे. साडी नाही पाहिजे ना, सोनं नाही पाहिजे ना, काहीच नाही पाहिजे.